नमस्कार मंडळी. यावर्षी कोजागिरी पौर्णिमा 28 ऑक्टोबर 2023 रोजी येत आहे आणि याच दिवशी खंडग्रास चंद्रग्रहणाचे सावट देखील आलेले आहे. तर त्यामुळे चंद्रग्रहण असल्यामुळे कोजागिरी पूजन करावे का, या दिवशी आपण दुधाचा नैवेद्य दाखवून दूध प्राशन करत असतो, तर दूध प्यावे का, मंत्रसाधना कोणती करावी, त्यानंतर ग्रहणाचे सूतक कधीपासून सुरू होणार आहे, हे ग्रहण म्हणजे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे का, कोणत्या राशीने काय काळजी घ्यावी, तर ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघायला तुम्हाला मिळणार आहे. तर त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा म्हणजे योग्य ती माहिती मिळेल. नमस्कार, मी कविता, तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. 28 ऑक्टोबर 2023 रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. परंतु पौर्णिमा तिथी काय आहे तर ते सुद्धा आपण जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर पौर्णिमा तिथी ही 28 तारखेच्या पहाटे म्हणजे 4:17 सुरू होणार ते 28च्या रात्री म्हणजे 29च्या पहाटे 1:53 म्हणजे 1:45 पौर्णिमा समाप्ती होणार आहे. आणि त्या दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण देखील आलेले आहे. तर खंडग्रास चंद्रग्रहण हे आशिया खंड, रशिया, ऑस्ट्रेलिया, संपूर्ण युरोप, संपूर्ण आफ्रिका खंड या सर्व प्रदेशांमध्ये, त्याचप्रमाणे चंद्रग्रहण हे भारतात देखील दिसणार आहे. तर त्यामुळे आपल्याला ग्रहणाचे नियम या दिवशी पाळायचे आहेत. ग्रहण काळात आपण काही नियमांचं पालन करणे आवश्यक असते, परंतु मनात कुठलीही शंका किंवा जास्त भीती निर्माण करू नये, कारण ग्रहण काळात सूर्य, पृथ्वी, चंद्र यांची खगोलीय स्थिती ही बदललेली असते. त्यामुळे पृथ्वीवरचे वातावरणात देखील बदल होतो आणि त्यामुळे पृथ्वीवर विषाणूंचा संसर्ग वाढू शकतो, आजारी पडण्याची शक्यता असते. तर त्यामुळे आपल्याला ग्रहण काळात काही काळजी घेणे आवश्यक असते. आपल्याला फक्त काही अगदी साध्या सोप्या गोष्टींचे नियमांचे पालन करायचे आहे आणि हे नियम अगदी साधे सोपे आहेत. त्यामुळे कुठलीही मनात जास्त भीती वगैरे निर्माण करू नये. ग्रहण काळ हा अशुभ मानू नये. फक्त आपण काही नियमांचं पालन करणे आवश्यक आहे. तर ते नियम कोणते आपण ते पुढे बघणारच आहोत, परंतु त्याआधी आपण ग्रहण काळ काय आहे म्हणजे ग्रहण स्पर्श, मोक्ष काळ, वेद कधी सुरू होतात तर ते सर्व आपण जाणून घेऊया. ग्रहणाचा स्पर्श काळ हा रात्री 1:05 सुरू होणार आहे. म्हणजे 28 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 1:05 सुरू होईल. तो मोक्ष काळ म्हणजे ग्रहणाची जी समाप्ती वेळ आहे तर ती रात्री 2:23 आहे आणि या काळालाच पर्व काळ किंवा ग्रहणाचा पुण्यकाळ म्हटलं जातं. म्हणजे ग्रहण स्पर्शापासून तर मोक्ष वेळेपर्यंत याला पुण्यकाळ किंवा पर्वकाळ म्हटला जातो आणि हा पर्वकाळ 1:18 आहे. परंतु ग्रहणाचा जो सूतक काळ असतो तर तो 9 तास अगोदर लागतो. सूतक काळालाच वेद काळ म्हणतात. तर वेदारंभ जो आहे तर तो दुपारी 3:10 ग्रहण मोक्षापर्यंत वेद आपण पाळायचे आहेत. तर हा वेद काळ आहे म्हणजे दुपारी 3:14 ते मोक्ष काळ म्हणजे रात्री 2:23 आपल्याला ग्रहणाचे वेद पाळायचे आहेत. आणि या ग्रहणाच्या वेद काळामध्ये स्नान, देवपूजा, नित्यकर्म, जपजाप्य, श्राद्ध, दानधर्म ही सर्व कामे आपल्याला करता येतील. त्याचप्रमाणे वेद काळात इतर आवश्यक असे जे कामे असतात म्हणजे पाणी पिणे, मलमूत्रोत्सर्ग, झोप ही कर्मे करता येतात. म्हणजे जे लहान मुले असतील, आजारी व्यक्ती असतील, अशक्त व्यक्ती असतील, गर्भवतींनी रात्री 7:40 ग्रहणाचे वेद पाळायचे आहेत. म्हणजेच गर्भवती स्त्रियांनी, लहान मुले, आजारी, वृद्ध तसेच अशक्त व्यक्ती अशा सर्व लोकांनी संध्याकाळी 7:41 पूर्वीच जेवण करून घ्यावे. नंतर जेवण करू नये. पाणी पिऊ शकतात, वॉशरूमला जाऊ शकतात. रात्री 1 किंवा म्हणजे रात्री 1 ते 2:30 काहीच करू नये. परंतु जर तुम्हाला गर्भवती स्त्रियांना हे सर्व नियम पाळणे शक्य होत नसेल, जर आपल्याला काही त्रास असेल किंवा आपल्या बाळाची, आपली स्वतःची तब्येतीची काळजी घेऊनच आपण हे नियम पाळायचे आहेत, असं कुठलाही कंपल्सरी नियम नाही की तुम्ही हे नियम पाळलेच पाहिजे. फक्त आपण आपली काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तर या सर्व गोष्टींची दक्षता घेऊन आपण हे सर्व नियम पाळायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ग्रहण काळामध्ये आपण आपल्या अन्नपदार्थामध्ये, पाण्यामध्ये जे काही आपल्याला पदार्थ ग्रहण करायचे असतील तर त्या सर्व पदार्थांमध्ये आपण तुळशीची पाने घालायची आहेत. तुळशीची पाने घालायला विसरायचं नाही.
त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आहे आणि कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मी, कुबेर, चंद्र, इंद्र तसेच भगवान विष्णूंची पूजा करत असतो. पूजेची मांडणी करत असतो. या पूजेची मांडणीमध्ये सर्व देवी देवतांची आपण पूजा करत असतो. तर ही सर्व पूजा आपल्याला करायची आहे. कोजागिरी पूजन करायचे आहे. तसेच या दिवशी आपण दूध आटवून चंद्राच्या प्रकाशाखाली दुधाचा नैवेद्य दाखवून आपण ते दूध प्राशन करत असतो. तर आपल्याला या दिवशी दुधाचा नैवेद्य देखील दाखवायचा आहे, परंतु दूध प्राशन करायचं नाही. आणि जर तुम्हाला हा प्रसाद घ्यायचाच असेल तर अगदी चमचाभर तुम्ही प्रसाद घ्यायचा आहे आणि जे राहिलेलं शिल्लक दूध असेल तर ते तुम्ही दुसऱ्या दिवशी घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे दर महिन्याच्या पौर्णिमेला बरेच जण सत्यनारायण पूजा करत असतात. तर या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देखील तुम्ही सत्यनारायण पूजा करू शकता. दिवसभरात कधीही सत्यनारायण पूजा करावी, जरी चंद्रग्रहण असले तरीही. त्याचप्रमाणे या दिवशी जर कोणाचा वाढदिवस असेल किंवा इतर कुठले तुम्हाला कार्यक्रम वगैरे करायचे असतील तर ते तुम्ही दुपारी 3 वाजेच्या आतच उरकवून घ्यायचे आहेत. आणि त्या दिवशी तुम्ही सकाळी काही वाढदिवस किंवा काही कार्यक्रम असतील तर ते तुम्ही करू शकतात. नंतर आपण या दिवशी लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, ओम श्री सोमाय नमः म्हणजे हा चंद्र देवतेचा मंत्र म्हणायचा आहे, कुबेर मंत्र म्हणायचा आहे. तर या सर्व मंत्र साधना तुम्ही करू शकतात. जपजाप्य करू शकतात. कारण देवपूजा, जपजाप्य, मंत्रसाधना या गोष्टींना ग्रहण काळात खूप महत्त्व आहे. तर ते तुम्ही नक्कीच करू शकतात. नंतर ग्रहण काळात भद्रपद तिसरे आणि चंद्रग्रहण पाहू नये. नंतर काही चिरू कापू नये. तर या सर्व गोष्टींची आपण काळजी घ्यायची आहे. नंतर कोणत्या राशीला काय फळ मिळणार आहे किंवा कोणत्या राशीने काय काळजी घ्यायची आहे आपण हे बघणार आहोत. तर मिथुन, कर्क, वृश्चिक, कुंभ या राशींना शुभ फळ आहे. सिंह, तूळ, धनु, मीन या राशींना मिश्र फल आहे, म्हणजे शुभही आहे आणि काही गोष्टींची काळजी देखील तुम्ही या राशींनी घ्यायची आहे. नंतर मेष, वृषभ, कन्या आणि मकर या राशींना अशुभ फल आहे. ज्यांना अशुभ फल आहे त्यांनी किंवा गर्भवती महिलांनी हे ग्रहण पाहू नये. तर ही फक्त माहितीसाठी आहे. ज्यांना विश्वास असेल हे नक्कीच नियम पाळू शकतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जास्त ग्रहणाबद्दल मनात भीती घालू नये. जे काही साधे सोपे नियम आहेत तर ते आपण पाळायचे आहेत. आणि ही सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.